तेढ निर्माण करणारी काही वाक्ये त्या शोमध्ये अंतर्भूत करण्यात आली असतील अशी तक्रार तुमच्याकडे आली, तर त्यावर तुम्ही कुठल्या प्रकारे निर्णय घेऊन कारवाई कराल? जेव्हा मनरेगाच्या मार्फत जी कामं होतात, ही कामं जर आपण बघितली ती शाश्वत स्वरूपाची आहेत. ही शाश्वत स्वरूपाची कामं खरंच होतात. गव्हर्नमेंटची पॉलिसी अशी सांगते की डिझेल आणि पेट्रोल इंजिन करून आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे जायचं आहे. शक्य आहे आपल्याला? तुम्ही इंजिनिअरिंग 2015 साली केली, बराच कालखंड मध्ये गेला, 8 वर्षाचा जवळजवळ. या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही स्वतःला कशा प्रकारे डेव्हलप करत होता? मिस्टर प्रशांत, गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून सर. आदर प्रशांत, तुम्ही सांगली जिल्ह्याचे आहात. सांगली जिल्ह्याबद्दल मला थोडक्यात माहिती आणि त्याची वैशिष्ट्य सांगू शकाल का? येस सर. सांगली जिल्हा ॲग्रीमध्ये द्राक्षासाठी, हळदीसाठी तसेच तंबाखूसाठी प्रसिद्ध आहे. द्राक्षाचे जे आपलं सांगलीची जी हळद बाजारपेठ आहे ती महाराष्ट्रातली तसेच देशातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. तिथं वायदे बाजार चालतो. तसंच सांगलीमध्ये गणपती मंदिर आहे, मीरसाहेब दर्गा आहे, आणि तासगावमध्ये गणपती मंदिराचे 200 वर्षापूर्व जुनं आहे. आणि मिरज हा भाग तंतुवाद्यासाठी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच 32 शिराळा येथे नागपंचमीचा हा सण मोठा साजरा केला जातो. प्रशांत, तुम्ही तुमची माहिती मला थोडक्यात द्या. सर, माझं नाव प्रशांत निलकंठ जमदाडे. माझं प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण लोकमान्य टिळक हायस्कूल कराड येथे झालेलं आहे. माझं ग्रॅज्युएशन BE मेकॅनिकल DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून झालेलं आहे. माझे वडील रिटायर्ड शिक्षक आहेत, आई हाऊसवाईफ आहे, भाऊ कल्याणी मॅक्सवेल चाकण येथे जॉबला आहे आणि वहिनी हाऊसवाईफ आहेत. आणि माझा आवडता छंद, मी कॉमेडी सिरीज बघतो, तारक मेहता का उलटा चष्मा. आणि जर व्यवहार करताना एखादं वेगळं कॉईन आलं तर ते कॉईन मी माझ्याकडे कलेक्ट करून ठेवतो. तुम्ही तारक मेहता का उलटा चष्मा बघता, ठीक आहे. तुम्ही ACP म्हणून नियुक्त झालात, DYSP म्हणून, आणि समाजात तेढ निर्माण करणारी काही वाक्ये त्या शोमध्ये अंतर्भूत करण्यात आली असतील अशी तक्रार तुमच्याकडे आली, तर त्यावर तुम्ही कुठल्या प्रकारे निर्णय घेऊन कारवाई कराल? सर, मी आधी निर्माते जे आहेत किंवा जे डायरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर चौकशी किंवा त्यांना एक नोटीस पाठवून भेटण्याची व्यवस्था वगैरे करेन. त्यांच्याबरोबर संवाद साधून ह्यातून काय तोडगा निघतो का मग चेक करेन. आणि जर असं काही असेल वाक्य वगैरे तर ते हटवण्यासाठी त्यांना मी सांगेन. आणि जर नसेल तर मग जी कायदेशीर प्रोसेस असते त्या थ्रू जाण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही डेप्युटी कलेक्टर झालात, प्रांत अधिकारी म्हणून नियुक्ती आली तुमची. तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही काम सुरू करण्यापूर्वी कोणकोणती माहिती तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न कराल? सर, जर एखादं काम आलं असेल तर त्याची गरज कुठे आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्याचा डेटा कलेक्ट करण्याचा प्रयत्न करेन मी. जर कोणतीही गोष्ट असेल तर त्याचा डेटा कलेक्ट करेन, त्यानंतर त्यानुसार त्याचा प्लॅन बनवेन आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन कसं करायला यासाठी मी प्रयत्न. हे तुम्ही कामावर पोहोचण्याच्या अगोदर कराल? नाही, आधी काम चालू होण्याच्या आधी, म्हणजे सगळी प्रोसेस झाल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करेन आणि त्यानंतर मग फीडबॅक किंवा जे ड्रॉबॅक असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही इंजिनिअरिंग 2015 साली केली, बराच कालखंड मध्ये गेला, 8 वर्षाचा जवळजवळ. या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही स्वतःला कशा प्रकारे डेव्हलप करत होतात? सर, मी माझं स्किल किंवा माझे जे चुका होतात त्यामध्ये मी प्रोसेस होत गेलो. म्हणजे काही वेळ जे करोना काळात आला होता, अशी जी फेज आली होती ज्यावेळी जॉबही नव्हता, फायनान्शियल कंडिशनही खराब झाली होती, त्यावेळी मी स्वतःला सांगत राहिलो की आपल्याला सक्सेस भेटेल, आपल्याला ट्राय करायला हवं. आणि सर, सॉरी, मी सांगायचं विसरलो, मी आत्ता उद्योग निरीक्षक म्हणून सातारा येथेही जॉईन आहे.
उद्योग निरीक्षक इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर म्हणून सातारा येथे जॉईन आहे. किती दिवस झाले तुम्हाला? 18 एप्रिलला जॉईन झालो यावर्षी. काय कामाचं स्वरूप असतं त्याचं? सर गव्हर्नमेंटचे जे स्वयंरोजगार योजना आहेत त्यांचं इम्प्लिमेंटेशन किंवा तिचं जे चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन ते DIC थ्रू केलं जातं. DICमध्ये मी जॉईन आहे उद्योग निरीक्षक म्हणून जिल्हा उद्योग केंद्र. तुम्ही इंजिनिअरिंग केलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जास्त स्कोप नाही आहे का मार्केटमध्ये? आहे ना सर, स्कोप आहे, पण जे रोजगार निर्मिती व्हायला हवी ती रोजगार निर्मिती त्या कोर फील्डमध्ये होत नाही आहे. त्यामुळे सध्या असं झालेलं आहे की लोकांना असं वाटतं की त्यांना त्या म्हणजे ब्रँचला डिमांड नाही आहे किंवा स्कोप नाही आहे. तुम्ही ह्या अशा डिमांड नाही आहे किंवा स्कोप नाही आहे अशा प्रकारची यूथ तुमच्यासमोर डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर येईल, तर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, कारण प्रत्येकालाच गव्हर्नमेंट जॉब लागू शकत नाही, तर अशा क्वालिफाईड तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणकोणत्या अंमलबजावण्या कराल, कोणकोणत्या योजना राबवाल? सर स्किल डेव्हलपमेंटच्या ज्या स्कीम आहेत, म्हणजे एखाद्या फील्डमध्ये कोणतं स्किल रिक्वायर्ड आहे किंवा त्यांना कोणत्या फील्डमध्ये जाण्यात इंटरेस्टेड आहेत त्या स्किलविषयी किंवा त्या इन्स्टिट्यूटविषयी मी त्यांना माहिती देईन आणि तिथं त्यांना ॲडमिशन घेऊन किंवा स्किल घेऊन त्यांना मग त्या फील्डमध्ये जाण्यासाठी मदत करेन. तुम्ही जेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस ह्या प्राप्त परिस्थितीची तुम्हाला माहिती नव्हती का की ह्यांना स्कोप खूप कमी आहे? नाही, ज्यावेळी मी सर ॲडमिशन घेतलं ना त्यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही म्हणजे बूम फील्ड असं किंवा ग्रीन एव्हरग्रीन असंच म्हटलं जात होतं आणि त्यावेळी जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप छान होत्या. म्हणजे जेवढी रिक्वायरमेंट होती, डिमांड होती, तेवढेच इंजिनियर बाहेर पडत होते पास आउट होऊन. पण ज्यावेळी आम्ही ॲडमिशन घेतलं त्यावेळी खूप कॉलेजेस निर्माण झाले, खूप म्हणजे विद्यार्थीही खूप झाले. त्याच्यामुळे जेवढी डिमांड आहे त्यापेक्षा जास्त विद्यार्थी बाहेर पडल्यामुळे थोडा डिमांड आणि सप्लायचा इश्यू झाला. तुम्ही कॅम्पस इंटरव्ह्यू दिलेले असतील, कशामध्ये सिलेक्शन झालं होतं? नाही सर, कशात सिलेक्शन नाही झालं. मग तुम्हाला असं वाटत नाही आहे का की तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही जे फील्ड निवडलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्याला जस्टिस दिलं नाही आहे? नाही सर, तसं काही नाही सर. क्वेश्चन ॲक्च्युली समजलं नाही मला. जे फील्ड तुम्ही चूज केलं त्याचे कॅम्पस इंटरव्ह्यू दिले, तुमचं सिलेक्शन झालं नाही आहे, याचा अर्थ की तुम्ही कुठंतरी कमी पडलात? हो, येस सर, येस. तुमची फील्ड सिलेक्शन चुकली असं तुम्हाला कधी वाटलं का? नाही सर, तसं काही नाही वाटलं. ज्यावेळी मी इंटरव्ह्यू प्रिपरेशन करत होतो त्यावेळी मला असं जाणीव झाली की म्हणजे जे कंपनी जॉब आहे त्याला मी जास्त आनंदी नाही राहू शकत, म्हणजे खुश नाही राहू शकत. जसं सुरुवातीला ॲडमिशन घेताना जी एक एनर्जी होती किंवा ते होतं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं आणि आपल्याला त्या फील्डमध्ये जॉब करायचं, ती एनर्जी असं वाटलं की आपण त्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये किंवा जिथं जास्त पब्लिक कॉन्टॅक्ट तिथं आपण करू शकतो. त्याच्यामुळे मग फील्ड चेंज करण्याचा निर्णय घेतला आणि जसं प्रिपरेशन हवं इंटरव्ह्यूसाठी किंवा लास्ट इयरच्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी तेवढं मी फोकस मी करू नाही शकलो. तुम्हाला असं वाटतं का की डेप्युटी कलेक्टर हे तुमचे जे जॉब सॅटिस्फॅक्शन आहे हे फुलफिल करू शकतं, पूर्ण करू शकतं? नाही, काही अंशी नक्कीच फुलफिल करू शकेल सर. फुल सॅटिस्फॅक्शन पॉसिबल नाही पण काही अंशी नक्कीच करू शकेल. तुमची हॉबी तुम्ही म्हणालात की कॉमेडी सिरीज बघणं. मला सांगा, कॉमेडी सिरीज मला असं वाटतं की फ्युटाईल हॉबी आहे, त्याच्यामध्ये काय प्रोडक्टिव्ह असं घडलं नाही किंवा तुम्हाला त्यातून काय असं मिळतं की जे तुम्ही सांगू शकाल? सर मी तारक मेहतामधील एक्झाम्पल देईन की तारक मेहताची गोकुलधाम सोसायटी आहे त्यामध्ये एक डायव्हर्सिटी आणि युनिटी दाखवलेली आहे. म्हणजे देशातल्या प्रत्येक भागातले लोक दाखवलेत. आपण युनिटीमधून एक टीमवर्क करून एखादा प्रॉब्लेम जर आपल्यावर आला तर आपण कसा सॉल्व्ह करू शकतो ही चांगल्या प्रकारे गोष्ट दाखवली, किंवा येणारी एखादी सिच्युएशन असेल आपण चांगल्या प्रकारे कसे हँडल करू शकतो ते त्या म्हणजे कॉमेडी सिरीजमध्ये सांगितलेलं आहे तारक मेहता. ठीक आहे. तुम्ही सांगलीमधून येता. NH4 तुमच्या जिल्ह्यामधून जातो, नॅशनल हायवे 4. काय इम्पॅक्ट केलं नॅशनल हायवेने तुमच्या जिल्ह्यावरती आणि एकूणच आर्थिक सामाजिक परिस्थितीवरती जिल्ह्याच्या? सर जे NH4 हायवे जातो तो सांगलीच्या एखाद्या छोट्या पार्टमधून जातो. तसा जास्त जर आपण अपेक्षा करतो इम्पॅक्टची तशी त्या मेन जिल्ह्यामध्ये होऊ नाही शकलेली. फक्त ज्या पार्टमधून गेलेल्या आहेत तिथंच थोडाफार डेव्हलपमेंट झालेली आहे. त्याच्यामुळे जे सांगली जिल्हा असं म्हटलं जातं की औद्योगिकदृष्ट्या अजूनसुद्धा खूप डेव्हलप नाही होऊ शकला.
काय पोटेन्शियल आहे सांगलीचं? सांगलीमध्ये सर ॲग्री प्रोसेसिंग ज्या इंडस्ट्री आहेत त्या डेव्हलप होण्याला खूप पोटेन्शियल आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चरमुळं किंवा जी कनेक्टिव्हिटी असते त्याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्रॉपर कनेक्टिव्हिटी नाही आहे. तुम्ही तासगाव तालुक्यातून येतात. तासगाव तालुक्याची हिस्ट्री माहिती आहे? कुठले राजे काय? थोडेफार माहिती आहे. पेशवे काळात पटवर्धन म्हणजे चिंतामणराव पटवर्धन होते, त्यांना सांगली एरिया दिला होता प्रदेश. त्यांच्यामधून परशुराम तासगावकर ह्यांना तासगाव हा तालुका दिला होता, मुलूक दिला होता, त्यांच्यावरून ते नाव पडलेलं आहे तासगाव. आणि मग ब्रिटिश काळात काय झालं सर? ब्रिटिश काळाविषयी काय माहीत नाही सर. का तासगावला सिटी ऑफ ग्रेप्स म्हणतात? सर तिथले वातावरण आहे जे द्राक्षांसाठी आवश्यक आहे, ते वातावरण तिथल्या प्रकारे चांगलं आहे. फक्त सुरुवातीच्या काळात हा प्रॉब्लेम होता की पाण्याची कमतरता होते, पण सिंचन व्यवस्थेमुळे जे वातावरण आहे ते ऑलरेडीच आहे. सिंचन व्यवस्थेमुळे तिथं द्राक्षाची जास्त डेव्हलपमेंट झालेली आहे. तुमची शेती आहे? नाही सर, आहे शेती पण करत नाही कोण. किती लोकसंख्या आहे तासगावची? तासगावची एक 22,000 आहे सर. 22,000. सर तिथे काय आहे? नगरपंचायत, नगरपालिका काय? नगर परिषद आहे सर. नगरपरिषद. तुम्ही उद्योग निरीक्षक म्हणून काम करताय, काय काय जबाबदारी आहेत तुमच्याकडे? सर आत्ता आम्ही नवीन जॉईन झाल्यामुळे सध्या आमच्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही जी स्कीम आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेणे, त्यांना माहिती सांगणे, जर कुठं बँकेमध्ये काही प्रॉब्लेम असेल डॉक्युमेंटेशनविषयी तर ते बँकेला जाऊन व्हिजिट करणे, सध्या एवढंच आमच्याकडे दिलेलं आहे. कारण आमचं ट्रेनिंग नसल्यामुळे आम्हाला डायरेक्ट जॉईनिंग होतं ना, त्याच्यामुळे आम्हाला फक्त ही स्कीम दिलेली आहे सध्या. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलं आहे, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. सावित्रीबाई फुलेंचं काय योगदान आहे? महिलांना शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, स्त्री शिक्षणासाठी. अजून सध्या तेवढंच. आणि नाही सध्या तेवढंच आठवतं. कुठे गेले तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग? मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधला तुमचा फेवरेट आर्ट म्हणा किंवा सब्जेक्ट त्याच्यामधला? IC इंजिन, इंटरनल कंबशन इंजिन. काय आहे ते एक्सप्लेन करायचं? 4 स्ट्रोक आणि 2 स्ट्रोक का असं. 4 स्ट्रोक इंजिन आहे ते पेट्रोल किंवा डिझेल इंजिन असतं. त्यामध्ये 4 स्ट्रोक असतात, सक्शन स्ट्रोक, कॉम्प्रेशन स्ट्रोक, पॉवर स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोक. ते 2 रिव्हॉल्यूशनमध्ये कंप्लीट केलं जातं. आणि जे 2 स्ट्रोक असतं ते पेट्रोल किंवा डिझेलमध्ये असतं, पण ते 2 स्ट्रोक असतात 1 रिव्हॉल्यूशनमध्ये कंप्लीट केलं जातं. पहिल्या स्ट्रोकमध्ये सक्शन आणि कॉम्प्रेशन असतं, सेकंड स्ट्रोकमध्ये पॉवर आणि एक्झॉस्ट असतं. आता गव्हर्नमेंटची पॉलिसी अशी सांगते की डिझेल आणि पेट्रोल इंजिनकडून आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे जायचं आहे. शक्य आहे आपल्याला? सर जाऊ शकतो आपण, पण जी इलेक्ट्रिक व्हेकलसाठी इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड आहे ती रिन्युएबल एनर्जीपासून केली तरच ते आपल्याला फायदेशीर ठरेल. पण जर आपण रिन्युएबल एनर्जीऐवजी औष्णिक वापरलं, जिथं कोळसा वापरतो, जेवढं प्रदूषण व्हायचं आहे तेवढंच परत रिटर्न होऊ शकेल असं म्हणजे मला वाटतं. आणि समजा रिन्युएबल एनर्जीमध्ये ज्या प्रमाणात आपल्याला ते एक्सपांड करायची आहे त्या प्रमाणात ती होत नाही आहे, त्याचं प्रमाण वाढत नाही आहे, काय कारण आहे त्याची? सर भांडवलाची कमतरता हे मला मेन रिझन वाटतं. बाकी आपण एरिया जे रिक्वायर्ड आहेत ते जमीन ॲक्विजिशन किंवा लँड ॲक्विजिशन ते थोडं प्रॉब्लेमॅटिक. आंतरराष्ट्रीय पातळीवरती सोलार एनर्जीसाठी काही इनिशिएटिव्ह घेतलेत? इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे जे 2015 साली इंडिया आणि फ्रान्सच्या सहकार्यानं स्थापन झालेलं आहे. सर सध्या एवढंच माहिती मला. तुमचं सध्याचं जे काम आहे रोजगार आणि त्या संदर्भात तुम्ही लोकांना तिथे अवेअरनेस क्रिएट करता आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करता. कुठले कुठले प्रश्न तुम्हाला आत्ता त्या ठिकाणी असे पाहायला मिळाले? एक 3 फक्त मला सांगा. सर पहिले म्हणजे लोकांना असं वाटतं की गव्हर्नमेंटची स्कीम ही खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे प्रोसेसिंग डिफिकल्ट आहे. पहिलं मिसअंडरस्टँडिंग डॉक्युमेंटेशन जे असतं त्याच्याविषयी अवेअरनेस नाही आहे. मग पहिलं आमचं ते काम आहे की त्यांना सांगावं लागतं की डॉक्युमेंटेशन ही खूप इझी प्रोसेस आहे. सेकंड हे आहे की सर त्यांना गव्हर्नमेंट सबसिडी जी देते ती देतील का नाही टायमिंगला किंवा भेटेल का नाही ह्याच्याविषयी माहिती नसते. मग त्यांच्याविषयी सांगतो की जर तुमचे डॉक्युमेंट कंप्लीट असतील तर तुम्हाला सबसिडी दिली जाते. आणि ही स्कीम आहे ना सर बँकेने दिलेल्या लोनवर डिपेंड असते. मग आम्ही बँकेत जातो, व्हिजिट करतो. जर बँकांचे काही प्रॉब्लेम असतील किंवा ॲप्लिकंटला कधी कधी बँक मॅनेजर प्रॉपर समजावून नाही सांगत की तुमचे हे डॉक्युमेंट कसे आहेत किंवा कुठं चुकलेलं आहे, मग त्यांना आम्ही त्यामध्ये मदत करतो.
यामध्ये सर आम्ही हेल्प करतो त्यांना. हे तुम्ही सगळं 1 to 1 करता. याला जर ऑटोमेट करायचं असेल तर डेफिनेटली आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. कसं करता येईल? अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर आम्ही मेळावे घेतो. म्हणजे जर ग्रामसभा असेल तर ग्रामसभेला जाऊन आम्ही माहिती देतो स्कीमविषयी, किंवा जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत त्यांना रिक्वायरमेंट असते, म्हणजे त्यांच्या 10 ग्रुपमध्ये आपण अमाऊंट डिवाईड करून प्रत्येकाला छोट्या अमाऊंटमध्ये आपण लोन देऊ शकतो. म्हणजे एका व्यक्तीवर लोनचा बोजा येण्यापेक्षा आपण ते ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये आपण लोन डिवाईड करतो. मग सेल्फ हेल्प ग्रुपचे जे इव्हेंट असतील, जसे आपण उमेद स्कीम आहे आम्ही त्यांच्यावर कोऑर्डिनेशन करतो. त्यांचे इव्हेंट असतात, त्यांचं मीटिंग असते, त्या मीटिंगला आम्ही जातो. किंवा ITI कॉलेज, डिप्लोमा कॉलेज, ITI कॉलेजमध्ये स्वतः ते बिझनेस मॅगझिन जर मुलं चालू करतात, मग त्यांना जाऊन आम्ही त्या स्कीमविषयी माहिती देतो. असं आम्ही करतो ऑर्गनाईज. एकूण जर रोजगार निर्मितीच्या योजना पाहिल्या त्या 2 प्रकारच्या आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देणं आणि दुसरं म्हणजे लोकांना सक्षम बनवणं. तुम्हाला काय वाटतं? पहिल्यांदा मला हे सांगा, या दोघांच्या काही उदाहरणं सांगता येते 2-2? स्वयंरोजगारमध्ये सर ॲक्च्युली सर क्वेश्चन रिपीट करू शकाल का तुम्ही? म्हणजे पहिल्या प्रत्यक्ष रोजगाराच्या योजना आहेत त्याची काही उदाहरणं सांगता येतील? स्वयंरोजगाराच्या काय म्हणजे? जिथे शासन लोकांना रोजगार उपलब्ध करून देतं. फक्त रोजगार का? मनरेगा वगैरे स्कीम आहेत. मनरेगा स्कीम आहे. नाही, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन आहे, महाराष्ट्राची उमेद आहे. या 3 स्कीम सध्या आठवत. NRLM जे आहे, NRLM आणि मनरेगा, या दोघांत कसा फरक करता येईल? मनरेगा ही रोजगार पुरवणारी स्कीम आहे. नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन हे स्वयंरोजगार पुरवणारी स्कीम आहे. म्हणजे इथं हेल्प केली जाते गव्हर्नमेंटतर्फे स्वतःचा बिझनेस चालू करण्यासाठी. आणखी काही स्किल डेव्हलपमेंटच्या काही योजना आहेत? सर आमच्याकडे असे स्किल डेव्हलपमेंटच्या स्कीम नाही. स्किल डेव्हलपमेंटसाठी कौशल्य डिपार्टमेंट जे आहे तिकडं त्यांच्याकडे स्किल डेव्हलपमेंट असतं. पण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये जर लोन सँक्शन झालं तर त्यांना सर्व्हिस सेक्टर असेल तर 5 दिवसाचं ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं, आणि जर मॅन्युफॅक्चरिंग असेल तर 5 दिवसाचं त्या बिझनेस रिलेटेड एक नॉर्मल जी बेसिक माहिती असते ती दिली जाते. स्किल डेव्हलपमेंट आणि त्यानंतर पुढे लोन मिळण्याची जी प्रक्रिया आहे ही खरं तर इंटिग्रेटेड असायला पाहिजे, आणि ती NSDCने बऱ्यापैकी केलेली सुद्धा आहे. तुम्ही कसं काय म्हणता की आमच्याकडे ह्या योजना नाही आहेत? नाही सर, डिपार्टमेंट वाईज स्कीम असतात त्या. म्हणजे DIC आहे, MIDC आहे, किंवा कौशल्य डिपार्टमेंट आहे, KVIB आहे, MCD आहे, या प्रत्येक डिपार्टमेंटला काही स्कीम वाटून दिलेल्या आहेत. मग त्याच्यामुळे जे आमच्याकडे स्कीम आहेत त्याच आम्ही इम्प्लिमेंट करतो, तर त्याच्यावर कोऑर्डिनेशन करतो जर असेल तर. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना जी आहे ती फार ॲम्बिशियस होती. आतापर्यंतचे 2 ते 3 व्हर्जन आहे. सध्या 3.0 झालं आहे ना, बरोबर? येस मे बी 2.0 का 3.0 कन्फ्युजन आहे सर, एक्झॅक्ट नाही माहिती. काय फरक आहे या 1.0, 2.0 आणि 3.0 मध्ये? नाही सर, आठवत नाही सर. आणि ग्रामीण भागामध्ये आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने योजना राबवतो, त्याची काय उद्दिष्ट आहेत? स्किल डेव्हलपमेंटच आहे, कौशल्य प्रोव्हाइड करणं. काय आणखी काय उद्दिष्ट आहेत त्याची? स्वयंरोजगार देऊन सखोलपणे काय आहे? मनरेगा ही सुद्धा स्किल डेव्हलपमेंट करते का? स्किल डेव्हलपमेंट आहे, अकुशल कामगारांना ती रोजगार देते. कन्फर्म? येस. कौशल्य विकास त्यात नाहीच आहे. जेव्हा मनरेगाच्या मार्फत जी कामं होतात ती कामं जर आपण बघितली ते शाश्वत स्वरूपाची आहेत. ही शाश्वत स्वरूपाची कामं खरंच होतात गावोगावी? सर डिपेंड आहे, म्हणजे काही ठिकाणी होतात, काही ठिकाणी नाही. जर तिथे इम्प्लिमेंटेशन प्रॉपर झालं असेल तर होतात, पण काही ठिकाणी इम्प्लिमेंटेशन प्रॉपर झालं नसेल तर होत नाही सर. MSME जे सेक्टर आहे इंडस्ट्रीचं ते सातत्याने त्याची व्याख्या बदलत जाते. हे सध्याची व्याख्या काय मिळते तुम्हाला? सर गुंतवणूक आणि उलाढाल म्हणजे जी टर्नओव्हर आहे त्याच्यानुसार बनवलेली आहे. काय आहे ती व्याख्या? सर ती गुंतवणूक जर सूक्ष्म, लघु आणि मध्यम जे असेल, जर 1 ते 5 कोटी असेल तर सूक्ष्म आहे. सॉरी 1 ते 10 कोटी असेल तर सूक्ष्म आहे, 10 ते 50 कोटी असेल तर मध्यम आहे, आणि 50 ते 250 कोटी असेल तर मध्यम आहे. सिडबी अंतर्गत पण वित्त पुरवठा केला जातो. कुठली योजना एखादी सांगा? सॉरी सर, काय माहीत नाही सिडबी. स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया याच्या अंतर्गत सुद्धा वित्त पुरवठा होतो. स्टँडअप इंडियाच्या अंतर्गत बचत गटांना किती रुपयापर्यंत ते वित्त पुरवठा मिळतो? सर 10 करोडपर्यंत, एक्झॅक्ट माहीत नाही सर, 10 करोडपर्यंत. त्याचे निकष काय आहेत? SC ST आणि महिला.
यांच्यासाठी आहे प्रोव्हाइड. महिलांचं प्रमाण किती असायला हवं? 50% तरी असायला हवं सर. आणि SC/ST रिमेनिंग अमाऊंट उरलेले सगळे SC/ST. तर एक्झॅक्ट माहीत नाही पण असू शकते ते. आणि स्टँडअप इंडियाच्या अंतर्गत जे आतापर्यंत आपण काम करतोय कधी सुरू झाली योजना ही? एप्रिलमध्ये सुरू झालेलं आहे सर. एप्रिल 2020 नाही 2016ला 16 मध्ये. Yes, sir. झाली जवळपास आज एक 6-7 वर्ष झाली. याचं जर यश आणि अपयश आपल्याला मोजायचं असेल कसं मूल्यांकन करता येईल? सर ज्यांनी स्वयंरोजगार चालू केलेले आहेत त्यापैकी किती बिझनेस चालू आहेत किंवा किती बिझनेस अजून स्ट्रगल करत आहेत किंवा किती बिझनेस बंद पडलेले आहेत, मग त्यांना जाऊन आपण भेटी देऊ शकतो, त्यांच्याकडनं फीडबॅक घेऊ शकतो. नाही घ्यायचं नाही, आम्हाला तुम्ही सांगा स्टँडअप इंडियाच्या अंतर्गतचं यश अपयश सांगा. नाही सर, ती ॲक्च्युली स्कीम आम्ही असे म्हणजे कधी आमच्याकडे नाही येते त्यामुळे. नाही, तुम्ही उद्या अधिकारी झाल्यानंतर असं म्हणू शकत नाही ना की हे माझ्याकडे नाही आहे ते माझ्याकडे नाही आहे. बरोबर ना? आपल्याला माहिती असायला पाहिजे. बरोबर ना? जर आपण असं नेहमी म्हटलं जातं की नक्षलवाद जो आहे तो हा विकासाच्या माध्यमातून, खरं तर बंदुकीच्या पेक्षा विकासाच्या माध्यमातून तो सोडवता येऊ शकतो. तुमचं मत काय याच्यावर? येस सर, सोडवता येऊ शकतो जर आपण त्यांना चांगल्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या, एज्युकेशन, हेल्थ किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं तर ते मेन प्रवाहामध्ये येऊ शकतात. आणि जर ते मेन प्रवाहामध्ये आले तर नक्कीच डेव्हलपमेंट होऊ शकते, तर नक्षलवाद कमी होऊ शकतो. पण असं म्हटलं जातं की तिथे उद्योगांचा विकास करतोय आपण म्हणून ते जास्त त्या ठिकाणी नक्षलवादाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. नाही सर, असं नाही होऊ शकत. जर आपण डेव्हलपमेंट केले, जर ते मेन प्रवाहात आले तर त्यांचे विचार पण बदलू शकतात. म्हणजे मेन प्रवाहामध्ये काय चालू आहे ते त्यांना समजू शकतात आणि ते त्यापासून लांब जाऊ शकतात सर. आता तुम्ही म्हटले की त्यांना मेन प्रवाहात आणायला पाहिजे. असं कुठलं तुमच्यासमोर उदाहरण आहे का की पूर्वी अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया करत होते आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने योजना राबवली आणि ते मुख्य प्रवाहात आले? भारतामध्ये असं कुठलं उदाहरण आहे का? सर उदाहरण माहीत नाही, पण मी प्रकाश बाबा आमटे यांचा मूव्ही बघितला होता. त्यामध्ये एका चाइल्ड स्टोरी दाखवलेली आहे, ज्याला गव्हर्नमेंट स्कीम थ्रू मेन प्रवाहामध्ये आणला आणि तो MS करून फॉरेनमध्ये सेटल झाला. म्हणजे असं एक्झॅक्ट नाही माहीत मला, पण ते आता सरांनी विचारल्यानुसार की त्या भागामध्ये कुठलाही इंडस्ट्रियल सेटअप करायचा असेल नक्षलवादी भागामध्ये तर त्यांना त्यांचा विरोध असतो. म्हणजेच याचा अर्थ त्यांना मुख्य प्रवाहामध्ये यायचं नाही आहे. अशा ठिकाणी तुम्ही जर डिस्ट्रिक्ट कलेक्टर असाल आणि अशी कोणती सिच्युएशन, समजा अदानी ग्रुप आहे आणि अदानी ग्रुपला गडचिरोलीमध्ये एखादा इंडस्ट्रियल सेटअप करायचा आहे पण त्याला नक्षलवाद म्हणा किंवा तिथले गावकरी म्हणा विरोध करतात, तर काय संभाव्य कारणं असू शकतील त्यांच्या विरोधाची? सर ॲक्च्युली त्यांना जर गैरसमज असेल किंवा असं त्यांना सांगितलं जाते की जर तुमचा उद्योग तिथे आला तर तुमच्या जमिनी बळकावल्या जातील किंवा निसर्गाला धोका निर्माण होईल, जे असे काही गैरसमजूत असतील ते मी आधी बघेन की काय खरंच गैरसमजुती आहेत त्यांच्याबरोबर जाऊन त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करून त्या गैरसमजूत दूर करण्याचा प्रयत्न करेन. सर गैरसमजुती कसल्या? तो समजच आहे की समजा एखादी इंडस्ट्री तिथं सेटअप करायची तर प्राथमिकता त्यांना तिथं जमीन हवी असते आणि त्यालाही एखादी पर्टिक्युलर जमीनच हवी असते की जिथे मे बी पॉप्युलेशन असू शकेल किंवा मे बी तिथं एखादं ओर असू शकतो किंवा सोर्स असू शकतो की ज्यामार्फत त्याचं बाय प्रोडक्ट तयार करता येऊ शकतं. ठीक आहे, मग अशा ठिकाणी त्यांचा विरोध हा लिजिटिमेट आहे का इलिजिटिमेट आहे हे तुम्ही कसं ठरवाल? सर जर त्यांचा पहिला प्रश्न असतो की जर इथं आपली जमीन घेतली तर आपलं विस्थापन कुठं केलं जाईल, म्हणजे आपल्याला अदर ठिकाणी जर व्यवस्था प्रोव्हाइड करतील का नाही. कारण खूप ठिकाणी असं असतं की त्यांना असं वाटतं की आपल्याला कुठं विस्थापित करू शकत नाही किंवा त्यांना हे असू शकतं की आपल्या जमिनी बाळगल्यानंतर आपलं जे कल्चर किंवा जे काय आहेत गोष्टी त्या डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न केला जाईल. हे ज्या गैरसमज आहेत त्या दूर करण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणजे विस्थापन कायद्या थ्रू त्यांना जर मदत होत असेल तर त्यांना त्यामध्ये प्रवाहात आणण्याचा. नक्षलवादाची प्रमुख कारणं काय आहेत? सर मागासलेपणा किंवा ज्या शेतीविषयी डेव्हलपमेंट झालेली आहे ती तिथपर्यंत पोचू नाही शकल्या जुन्या काळी. म्हणजे ज्या आपण स्वातंत्र्यानंतर जी फेज होती चेंजेसची ती फेज तिथपर्यंत पोचू नाही शकली. मग त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपल्यावर अन्याय झालेला आहे आणि बाकीच्या ठिकाणी डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे झालेली आहे. त्याच्यामुळे नक्षलवाद वाढत गेलेला आहे. अर्बन नक्सलिझम कसं डिफाईन कराल?
तर याविषयी काही सांगू नाही शकत. तुम्ही DYSP आहात, पोलीस प्रशासनातले महत्त्वाचे अधिकारी आहात. मी तुमचा वरिष्ठ आहे. मी तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर कारवाई न करण्यास मौखिकरित्या आदेश दिले, ते मौखिकरित्या असलेले आदेश तुम्ही मान्य कराल? सॉरी सर, नाही करणार मी. लेखी आदेश असेल तर मान्य करेन मी. आणि समजा मी तुमच्यावर प्रेशर टाकला तर तुम्ही त्या प्रेशरला कसं हँडल कराल? काय तुमची कारवाई असेल? काय तुमचा पुढच्या स्टेप्स असतील? सर मी ते जे बोलतील किंवा जे सांगतील ते ऐकून घेईन, पण ज्यावेळी इम्प्लिमेंटेशन करायची वेळ येईल त्यावेळी शक्यतो मी ती गोष्ट टाळायचा प्रयत्न करायचा. म्हणजे जर ते काही बोलले तर मी शांतपणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही सांगितलं की तुम्ही इंजिनिअरिंग अक्कोडीच्या कॉलेजमध्ये केलं, DY पाटीलमध्ये. 2011 साली मे बी तुम्ही आपली ॲडमिशन घेतलं असेल. 2011पासून तर 2015पर्यंत तुम्ही तिथल्या कुठल्या प्रकारच्या डेव्हलपमेंट पाहिल्या की ज्या तुम्हाला विजिबल आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करावेसे वाटत होते? सर इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. मी जेव्हा ॲडमिशन घेतलं त्यावेळी कच्चे रोड होते, जे आता चांगले रोड झालेले आहेत, व्यवस्थापन आहे. आणि ज्यावेळी मी ॲडमिशन घेतलं त्यावेळी तिथं कोणतीही रेसिडेन्शियल एरिया नव्हता, म्हणजे खूप कमी रेसिडेन्शियल एरिया होता. तो डेव्हलपही झालेला आहे. आणि सर या दोनच गोष्टी होत्या सध्या. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये तुमचं सर्वात मेमोरेबल डे कोणता आहे? मेमोरेबल डे दिवस कोणता आहे? मेमोरल डे का? येस सर. सर माझं सिलेक्शन झालं तो दिवस, उद्योग निरीक्षकामध्ये. तुम्ही पुढच्या 10 वर्षांमध्ये स्वतःला कुठे पाहताय? सर जर ह्या एक्झाममधून जर पोस्ट भेटले तर त्या पोस्टच्या ठिकाणी पाहिजे, आणि जर नाही झालं तर उद्योग निरीक्षक या पदी चांगलं काम करून प्रमोशन भेटून त्या पदी मी बघायला आवडेल मला. ठीक आहे. विश यू ऑल द बेस्ट. थोडेसे तुम्ही फील्डबद्दल पॉझिटिव्ह शब्द वापरायचे, म्हणजे स्वतःच्या फील्डबद्दल निगेटिव्ह कधीच बोलायचं नाही. ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्ही एज्युकेशन घेतलेलं आहे त्याच्या बाबतीत निगेटिव्ह मी तर म्हणतो कधीच व्हायचं नेव्हर. कारण काय की प्रत्येक जॉब सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं किंवा हे नाही, ह्या गोष्टी कशा असतात की तुमच्याबद्दल एखादं निगेटिव्हिटी पॅनल मेंबरमध्ये होऊ शकते आणि त्याच्यावर मग एखादा क्वेश्चन फिरू शकतो आणि मग त्याला टॅकल करणं, जी तुमची ग्रे साईड आहे ती कधीच दाखवायची नाही. सर आय वॉज हॅपी, हे माझं पर्सनल ओपिनियन. सर अजून त्याच्यावर एनरिच करतील त्याला. आणि त्याच्यानंतर बरेचसे डिसिजन मेकिंग क्वेश्चन्स विचारले तुम्हाला, परत सिच्युएशनल क्वेश्चन्स विचारले, प्रेझन्स ऑफ माइंड विचारला, तर त्याच्यावर तुम्हाला वर्क करायची गरज आहे. कंटेंट वाईज थोडंसं तुम्ही क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. लँग्वेज ॲम्बिग्विटी नको आहे. लँग्वेजमध्ये खूप ॲम्बिग्विटी आहे की त्याच्यामधून तुम्हाला क्रॉस क्वेश्चनिंग होऊ शकतं आणि क्रॉस क्वेश्चनिंग झालं की तिथं आपण मग ट्रॅप होतो. ट्रॅप झालं की मग इंटरव्ह्यू निगेटिव्ह साईडला चालावं लागतो. त्यामुळं तुमची 20, 30, 40 मिनटं काही असतील ते तुम्हाला सेल करायचे आहेत, स्वतःला प्रेझेंट करायचं आहे. आणि 20, 30, 40 मिनटं खूप सफिशियंट आहे. एखादं जर एक्सपिरियन्स पर्सन पुढे असेल तर तुम्हाला जज करायला खूप सफिशियंट आहे, कारण कंटिन्यू तुमच्यावर नजर असते. तर ह्या गोष्टी, निगेटिव्हिटी इज क्राईम. निगेटिव्हिटी नको आहे. तुम्ही जे फील्ड केलं आहे, जिथं काम केलं आहे, दॅट वॉज द बेस्ट. तुम्ही जे हे म्हणता की उद्योग निरीक्षक आहात, दॅट वॉज द बेस्ट जॉब यू हॅव, हेच असंच सांगायचं. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला इत्थंभूत माहिती पाहिजे. त्या माहितीचं बराच लॅक्युनास आहे, बराच लॅक्युना त्याच्यामध्ये होता तुमचा. जिथं तुम्ही काम करताय तिथं प्रथमदर्शनी तुम्हाला हे माहिती पाहिजे की मी काय काम करतो आहे आणि त्याचं एंड प्रोडक्ट जो होतो आहे तो कुणाला जाणार आहे आणि त्याचा फायदा काय. लँग्वेज कम्युनिकेशन स्किल फेअरली गुड आहे. तुम्ही पण एकेरी उच्चार केला होता काही ठिकाणी प्रकाश बाबांकडे तिथे, तर तो टाळू शकता. बॉडी लँग्वेज थोडं अजून सुधारू शकता. कॉन्फिडन्स लेवल चांगला होता. सावित्रीबाई फुले त्यांच्यावरती मी विचारलं होतं, तर तो त्यांचा तुमच्या तर टॅब म्हणजे याच्यामध्येच आहे, तर तुम्ही त्यांच्याबद्दल वाचून घ्या थोडंसं. ॲटलिस्ट 3-4 पॉईंट्स, 3-4 त्यांचे जे कार्य आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे ते बघू शकता. तुम्ही पण जे बेसिक्स आहेत डिस्ट्रिक्टचे, तालुका किंवा ग्रॅज्युएशन रिलेटेड, तर ते रिवाईज करा.
तुम्ही मुख्यमंत्री रोजगार योजनेबद्दल चांगली इन्फॉर्मेशन म्हणजे जॉब रिलेटेड तुम्ही चांगलं नॉलेज दाखवलं म्हणजे ते चांगलं होतं. तुमचे जे प्रश्न जॉब प्रोफाईलवरती येत आहेत ना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट तुम्ही दाखवा. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही थोडं लीड करा त्याच्याबद्दल असं की त्यांना वाटलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमचं फॉर्मल ट्रेनिंग नाही झालं असं बोललात पण ओव्हरऑल तुम्ही जे काही त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन गॅदर करून उत्तर देऊ शकाल ना तेवढी द्या म्हणजे ते चांगलं अजून वाटेल. तुम्ही ज्या सर्व्हिसमध्ये आहात त्याप्रती तुमचं कमिटमेंट दाखवेल थोडं आणि त्यांच्या म्हणजे उद्योग निरीक्षकच्या जबाबदाऱ्या काय आहेत काय आहेत ते थोडं वाचून घेतलं तर ओव्हरऑल तुमचा आन्सर इम्प्रूव्ह होईलच. बाकी सर्व चांगलंच आहे. प्रशांत, तर सरांनी सांगितलं तसं तर तुमचा जॉब प्रोफाईल आहे तर आपण असं नाही म्हणू शकत की हे नाही माहिती मला तर हे आमचं काम नाही आहे. ते कसे इंटिग्रेटेड बाबी आहेत ना, स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट, पतपुरवठा हे सगळं नाही इंटिग्रेटेड आहेत अभ्यास करणं. त्याचा तो अभ्यास झाला पाहिजे. बरेच मुद्दे लिहिलेले आहेत, बरेच सरांनी सांगितलेले सुद्धा आहेत पण तुमचं जॉब रिलेटेड जे आहेत ना गोष्टी त्या फार महत्त्वाच्या आहेत. हॅव यू डन अनजस्टिस टू युअर इंजिनिअरिंग एज्युकेशन सरांनी तुम्हाला प्रश्न विचारला होता तर नाही म्हणताना सुद्धा थोडंसं पोलाइटली जाऊ नाही असं नाही का तर तसं होऊ नये तर ते पोलाइटली जाऊ द्या, फॉर्मली जाऊ द्या. कारण आता तुम्ही प्रशासनाच्या आत आहात. ते एखाद्या वेळेस तुम्ही विद्यार्थी असता नुसते तर ठीक होतं, अपेक्षित होतं पण आता तुम्ही प्रशासनात आहात. वरिष्ठांशी तुमचा सातत्याने संवाद होतो मग त्यांच्याशी कसं बोलता तुम्ही तर त्या पद्धतीने थोडंसं इंटरव्ह्यूज करते. बाकी आहेच आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इन नक्सलाइट एरिया जे होतं तर तसं नाही होत ते नाही का. कारण उद्योगामुळे खरंच विकास होईल का फार कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. नंतर तुम्ही सरांशी भेटा बोला पण विकास आणि नक्षलवाद तर नक्षलवादाच्या संदर्भात कारण तुम्हाला तो मुद्दा येणार नाही कारण तुम्ही इंडस्ट्रियल ऑफिसर आहात तिथे आणि मग जे ज्या ठिकाणी आपल्याकडे उद्योग आणि विकास हे एकमेकांच्या विरोधी बघितलं जातं नाही तर त्याच्यावर तुमचं ठाम उत्तर पाहिजे. थोडासा अभ्यास करा आणि केस स्टडी. आदिलाबादला जसं सरांचं नाव महेश भागवत त्यांचं बरंचसं काम आहे त्यातली एखादी केस स्टडी वापरा. आपल्या महाराष्ट्र पोलीसमध्ये अनेक लोकांची कामं आहेत त्यातली एखादी केस स्टडी वापरा आणि सांगा की उद्योग आणि विकासाचा प्रश्न कसा सोडवता येईल ते एक त्यामध्ये करू शकतो. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.